आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्र येणार आहे त्याचा तर आम्हाला अभिमान आहे आणि आनंदसुद्धा आहे. त्याच्यापेक्षा आनंद या गोष्टीचा आहे की मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी दोन भावंडं एकत्र येत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे आणि आनंदसुद्धा आहे. आणि त्यांनी असंच पुढे येऊन मराठी माणसाच्या हक्कासाठी लढत राहिलं पाहिजे. आम्ही त्यांच्या सदैव सोबतच असणार आहोत. जिथे मराठी माणसं आहेत, तिथे मराठी हक्काचा माणूस आहे, तिथे आम्ही सदैव त्याच्यासोबत असणार. काय नेमका तुमच्या भावना आहेत? दोन बंधू आज एकत्र येत आहेत, बऱ्याच वर्षानंतर 18 वर्षानंतर एकत्र येत आहेत. अभिमानाची गोष्ट आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे हे भावंड आज एकत्र येत आहेत. हा आपल्या महाराष्ट्रासाठी ते लढणार आहेत आणि मराठी माणसांसाठी लढणार आहे. त्याच्यासाठी हा एक म्हणतात ना अभूतपूर्व असा हा क्षण आहे आणि तो आज डोळ्यांनी टिपण्यासाठी सर्व मराठी लोक, महिला, पुरुष, मुलं, मुली सगळे आज एकत्र आलेले आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे एका भाषणात बोलले होते की मी एक पाऊल पुढे चालतो की त्यांनी एक पाऊल पुढे यायला पाहिजे. आज आमचे साहेब एक पाऊल पुढे आलेत. आता नक्कीच उद्धव साहेब पण पुढे आलेत. आता नक्कीच हे दोघं जण 100 पाऊलं पुढे जाऊन आज महाराष्ट्रासाठी आणि मराठी लोकांसाठी लढतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.